नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातलं वावंडळ गाव आणि या वावंडळ गावात राहणाऱ्या मीनाक्षी राजेंद्र मोरे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. काय सुंदर वातावरण आहे बघा. पाठी दिसणारा एक डोंगर, डोंगराच्या बाजूला असलेलं पायथ्याशी असलेलं ते देऊळ, देवळातून येणारी ती वाट आणि त्याच्याच पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे वावंडळ गाव. चला बोलतं करूया मोरे कुटुंबाला. नमस्कार. टेन्शन आलंय? नाही. व्हेरी गुड. नमस्कार. घ्या उखाणा. संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, राजेंद्र रावांचं नाव घेते, माझ्या आयुष्याला लागली गोडी. काय सांगता? बरं, मिस्टर काय करता? तो मिस्टर वकील आहेत. वकील आहेत? पण आता कुठे आहेत मिस्टर? ओळख तरी करून द्या आम्हाला. हे मिस्टर. नमस्कार. हे वकील आहेत? हो. तुम्ही इतके टेन्शन मध्ये दिसला तर तुम्ही कोर्टात आहात असं आम्हाला वाटायला लागलं होतं. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. ही छोटी मुलगी, हा. ही मोठी मुलगी, नमस्कार. ही धीराची मुलगी, हो. ही माझी आई, नमस्कार आई. हे माझे दीर, नमस्कार. तो माझा भाऊ, नमस्कार. पण भाऊ. हो. ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार सासू. ही माझी जाव, नमस्कार. ही छोटी नणंद, हो. ती मोठी, नमस्कार. आणि बाकी सगळे नातेवाईक. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? भिवपुरी. मग घरी कोण कोण होतं माहेरी? आई, बाबा, भाऊ, बहीण. तुमचं बालपण कुठलं? इथलं इथलंच म्हणजे? वावंडळ. वावंडळ मधलं. लग्न कसं जमलं? काय गोड हसलाय. काय कसं जमलं? लग्न कसं असं म्हणजे सांगूनच असं सांगितलं, असं असं मागणं आहे, मग आले आणि मग जमलं. कोण आले होते? हे तुम्ही गेले होते? आठवतोय तो दिवस? कुठे गेले होते? यांच्या घरी. अरे ह्यांच्याच घरी जाणार. पण यांच्या घरी कोण कोण गेला होता? मी हा आणि माझा एक भाऊ, आत्ते भाऊ हा. आणि त्याची मिसेस. अच्छा, तिघे जण गेले होते. पण त्यांना कल्पना दिली होती की तुम्ही येणार आहात. हो. पण त्यापूर्वी दुसऱ्या मुली बघितल्या होत्या? हो, एक बघितली होती. यांना बघितल्यावर लगेच होकार झाला की कसं काय? तिथे लगेच सांगून टाकलं, मुलगी मला पसंत आहे. हो. तुम्ही पण लगेच होकार दिला. आणि मग त्या प्रक्रियेनंतर लग्न किती दिवसांनी झालं? साधारण 1 महिन्याने. हा मधला 1 महिना होता. त्या 1 महिन्यात तुम्ही एकमेकांशी कधी बोलला नाही? नाही बोललो ना. काय गोड हसतायत ते. कसं काय बोलायचे? सर तेव्हा कॉइनचा फोन होते ना. 1 रुपया. 1 रुपया. हा मग आमच्या गावाला काय माहिती का, नेटवर्क तिकडे नाहीये जास्त. बरोबर. हा, मग ते कॉइन बॉक्सच होते. कॉइन बॉक्स होता. पण तुमच्या घरी फोन होता? नाही. नाही. मग कोण फोन? ते तू करायचे की तुम्ही त्यांना करायचे? कधी मी करायची, नाहीतर हे करायचे. तुम्ही कुठून फोन करायचे? त्यांच्या जवळ होता मोबाईल. मला प्रश्न का पडलाय, तुमच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे गावातला तो पीसीओचा फोन नाही. मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकत नव्हता का? वेळा कशा ठरवायच्या? नाही सर, मी करायचो ना. त्यांच्या घरासमोरच फोन होता ना. त्यांचे हा. नातेवाईक आहेत ना ते. मग तुम्ही- काकांच्या घरीच होता ना. बरं बरं बरं. मग तुम्ही त्यांना फोन करायचे आणि काय निरोप द्यायचे? हा, बोलवा फोनवरती. काय घाम फुटलाय बघा. प्रेमाची आठवण झाल्याबरोबर वारा सुटला इकडे. मग तुम्ही किती वेळ बोलायचे तेव्हा? जास्त नाही हो, थोडंच. पण मग मला सांगा, हे फोनवर बोलणं तर सुरू होतं, पण तसंच फोनवर बोलताना तुम्ही भेटला पण असाल ना? भेटलं ना. कुठे? असं म्हणजे खरेदीला वगैरे जाताना. खरेदीचं राहू द्या हो, त्याच्या व्यतिरिक्त. नाही तसं नाही. काय हो? तुमच्या चेहऱ्यावर तर भेटले. भेटले होते? होय. कुठे? अलिबागला. अलिबाग. वहिनी काय अलिबागला कुठे गेलात? मी नव्हतेच येणार. नाही नाही, येणार नव्हते. आले घ्यायला, मग गेले. कसं काय हो, कसं काय? असंच. कुठे भेटले तुम्ही तेव्हा? घरून. त्यांच्या घरून? थेट घरी आले होते? हो. घरून गेले म्हणजे घरच्यांना माहिती होतं? म्हणजे घरचे माहित होते यांना. काय? विचारलं होतं. काय अलिबागला मी नेऊ का म्हणून? हो. किती वाजता आले होते घरी? आले होते 10-10:30 पर्यंत आले. सकाळी? सकाळी. आणि मग अलिबागला घेऊन गेले. आणि मग आणलं कितीला परत घरी? 8 वाजता. रात्री 8 वाजता?
हो. काय कर्नाळा खिंडे ट्रॅफिक होतं का हो? भरपूर. हा एक कलेक्टर ऑफिस मध्ये काम होतं ना. अरे कामाला तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये नेलं होतं त्यांनी. हो. आमच्याकडे फोटो आहेत अलिबागच्या समुद्रावरचे. गेले होते ना समुद्रावर. त्यानंतर काम झाल्यानंतर मग काम जेव्हा होतं तेव्हा या कुठे होत्या तो? गाडीमध्ये. अच्छा, तुम्ही गाडीमध्ये बसला होता. तेवढ्या वेळात तुम्ही कलेक्टर ऑफिसला काम केलं. काम 10 मिनिटाचं 10 होतं. मिनिटाचं. निमित्त होते हा, फक्त, पण होय की काम- नाही? हो ना? होय. पण तुम्हाला त्या वेळेला पहिल्यांदा बघताना जो त्यांचा स्वभाव वाटला होता तसाच आहे पुढे की बदलला? नाही, बदललंय. बदललाय. मला तसं वाटत होतं हा. सुरुवातीला, असं म्हणजे कडक आहेत का काय. नंतर नंतर मला सवय झाली. तुमचं काय इम्प्रेशन होतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलं किंवा तुम्ही पहिल्यांदा गेलात तेव्हा? नाही काही नाही, स्वभाव चांगला होता हम्म, आणि त्यांच्या घरची पण लोक चांगली होती. हम्म. म्हणले ठीक आहे. ठीक आहे म्हणजे म्हणजे मुलगी ठीक आहे म्हटलं, लग्न करेन मी बोलो, मग मुलगी मला पसंत आहे असं बोलणं. अरे ते ठरल्याशिवाय का अलिबागला गेले कलेक्टर ऑफिसला? हा, ते पण बरोबर आहे. तुम्ही त्यांच्यावर कधीच रागवत नसाल ना? रागवते हा. उशिरा आल्यानंतर. उशिरा येतात? हो. म्हणजे किती वाजता येतो सांगून किती वाजता येतात? 10चा टायमिंग देतात, हा 11 तर वाजतातच. रात्री? हो. मला सुद्धा त्या दिवशी 11चा टाइम दिला, 1:30ला आले. हो. माहितीये? हो नाही हो नाही, उगाच काय सांग. तुम्हाला कसं टायमिंग बरोबर देत असत. आमचं असे. बर, तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून गृहलक्ष्मीच्या पावलानं ही माऊली तुमच्या घरात आली. कशी प्रगती झाली किंवा कसं काय झालं 12 वर्षात? नाही सर, व्यवस्थित झालं. कसं सगळ्यांना सांभाळून व्यवस्थित घेते ती, आणि तिच्यामुळे आमच्या कुटुंबाची भरभराटी झाली. कुटुंबाची भरभराट झाली. कसं वाटतंय ऐकताना? छानच वाटतं. छानच वाटतं. काय गंमत आहे बघा, प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक आठवणी जेव्हा दाटतात त्यावेळेला नकळत भावना दाटून येतात. आज तुमच्याही बाबतीत तेच झालं. आज कुणाला मिस करताय तुम्ही? कुणाची आठवण येते? आई बाबांची. हो. तिकडेच आहेत, गावाला आहेत? ना आई आले, बाबा ना आले. बाबा नाही आले, मग त्यांना मिस करता. तुम्ही कोणाला मिस करताय आज? माझे वडील आज नाही आहेत, माझी आई आहे. सगळे अशा वेळेला सगळं बालपण, सगळे दिवस आठवतात ना? हो. हसत राहा, आनंदात राहा. या मनापासून शुभेच्छा, सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजच्या या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघांना बघूया. एक छोटासा खेळ आहे. इथून ना हा चेंडू हळूच टाकायचा. आणि बघा, आज तुमच्याच गावातली ही कौलं आमच्या मदतीला धावून आली आहे. आमच्याच घरातली. या काळात हो का? हो. घाबरू नका, मी नेणार नाही. तर इथून हा चेंडू टाकल्यानंतर त्या 2 ठिकाणी प्लास्टिकच्या पट्ट्या आहेत, चिकट पट्ट्या आहेत. त्या चिकट पट्ट्यांना तो चेंडू चिकटला पाहिजे. त्यासाठी अलगद चेंडू टाकला ना तर तो तिथे चिकटणार. हा, तुमच्याकडे 10 संधी, मिस्टरांकडे 10 संधी. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्येसाठी दुसरं बक्षीस, 7 गुणसंख्येसाठी तिसरं बक्षीस, आणि 10 गुणसंख्या झाली तर 4थं बक्षीस मिळणार. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जरी तो चेंडू कौलावर कुठेही थांबला ना तरी चालणार आहे. चला, वेळ सुरू झाली. तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3 4 5 आतापर्यंत गुणसंख्या आहे 5. आता बघूया 5 गुणसंख्यांची वाढ मिस्टर करणार का? एक 5 आणि 1 6 7 8 एक मिनिट 2 आहेत. वहिनी काय सल्ला देणार तर आत्ताच द्या. सांगा ना काय सांगायचं असेल. वहिनी लवकर. एक टप्पा टाका तिथे. 9 कोणाचा सल्ला महत्वाचा आहे ना? 9 अभिनंदन.
असाच सल्ला देत राहा. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची ही अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. आता ही सगळी मंडळी आहेत, तुमच्याकडे माईक आहे, तुम्ही यांच्याशी असलेलं नातं जे आहे ते सांगायचं आणि या दोघांबद्दल, यांच्या स्वभावाबद्दल जे काही तुम्हाला बोलावंसं वाटेल आज ते बोलायचं. नाही, काकी तशी खूप चांगली आहे. ह्या ज्या सगळ्या बसल्या आहेत ना, यांच्यासाठी एक खेळ आहे. गाणं सुरू झालं की ही उशी हळूहळू पुढे द्यायची, पण उशी पाठवत असताना ती एकदा उडवायची, कॅच पकडायची, मग द्यायची, पटापट पटापट ढकलायची नाही. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस या वहिनींना मिळणार. मला बघायचं या सगळ्या जणी मिळून तुम्हाला किती बक्षीस मिळवून देतात, आणि त्यासाठी हे गाणं. आई पाण्याहंडी नाही पाहिला कधी, आई पाण्याहंडी नाही पाहिला कधी, तिला जंजिरा दाखवाल का कोणा. 1 ते 9 अंकातला कुठलाही एक अंक. 3. 1, 2, 3. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करा. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यासाठी. वहिनी, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. नको मुंबई नको पुणा आव नको नको मला गोवा, किल्ला गुलाबा मला तेरी तेरी दावा. बघूया किती नंबरची शिक्षा. 2. 1, 2.
7चा पाडा म्हणा. 7 एके 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट वस्तू. गाणं. नावा शेवा खारी लेनी घारापुरी नावा शेवा खारी लेनी घारापुरी शिव दर्शन घरवाल का ओ नाकवा बोटीन फिरवाल का ओ नाकवा बोट. किती नंबर? 4. 1 2 3 4. 6 तुकड्यांच्या 30 सेकंदामध्ये 2 रिंग तयार करायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. लवकर. 15 सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला. तुमच्याबद्दल काही आरोप आहेत, म्हणजे जे बोलू शकत नाहीत ते कागदावर लिहून देतात. जरा बघूया तर काय आहे, कुठले आरोप आहेत, कोणी केलेत मी सांगणार नाही. तुमच्या मनात काही राहत नाही, तुम्ही मनातलं पटकन बोलून टाकता. मान्य आहे आरोप? हो. तुम्हाला बरोबर आहे. हो. तुम्हाला राग लगेच येतो, तो सांगतोय, मी नाही. नाही. हो. घरापेक्षा बाहेरचं खाणं जास्त आवडतं. नाही. हा. हो बघा, होय म्हणतो. लवकर झोपत नाही तुम्ही आणि मुलींवर ओरडता, असे आरोप आहेत. काय म्हणणं तुमचं या आरोपांबद्दल? राग तर येतो मला लगेच, पण झोपण्याच्या बाबतीत हे उशिरा येतात. मग तेव्हा तर जागायला लागतच. हो. आणि हे काय बाहेरचं खात नाही, जेवायला घरीच येतात. अच्छा. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे तुम्हाला उशीर होतो. हा, मी एकटीच नसते, आमच्या घरात ते सगळेच जागे असतात. होय ना. हे आल्याशिवाय म्हणजे कोण झोपतच नाही. बरोबर. सगळेच जागे तुम्ही का हो लवकर येत नाही? लवकर येतो सर. हो, कधीतरी ना. कधीतरी उशीर होतच ना. हा, त्याच्यामुळे. आणि तुम्ही पटकन रागावता ते, किंवा येतं पटकन मला. बोलल्यामुळे समोरच्याचं मन दुखावत असेल ना? नाही, तसं मी कोणाला पटकन बोलत नाही. नाही ना. हा, पण मनातल्या गोष्टी मनात राहत नाहीत, ते पटकन बोलता. कुठलीच गोष्ट मनात नाही, राहत. असं काय नाही, सगळंच नाही. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मिस्टरांचे. का? म्हणजे मी असं कधी कधी पटकन बोलते, रागवते त्याच्यामुळे. त्याच्याबद्दल. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मिसेसची. का? कसं आहे, ती वेळोवेळी मदत करते, सगळे घर सांभाळते सगळं व्यवस्थित. आणि प्रोफेशनमुळे तितका वेळ तुम्हाला देता येत देता येत नाही. मी काहीच करत नाही सर घरामध्ये. हो. फक्त माझ्या फाईल घेऊन गाडीत बसतो बस. नाही, पण खरंच आहे, तुम्ही तुमच्या घरात काही करत नसला तरी इतरांच्या घरासाठी तुम्ही कायम धावत असता. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला सगळी घरातली जबाबदारी ही माऊली समर्थपणे सांभाळते, म्हणून तर इतक्या वर्षात संसार सुखाचा आहे. आज धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? खरं तर माझे जाव, माझे दीर, सासूबाई, नणंद हे सगळे आमच्या बरोबरच असतात. म्हणजे आज आभार मानायचे तर त्यांचे, हो. की या घरात तुम्हाला उत्तम पद्धतीने सगळ्यांनी सन्मान दिला म्हणून. तुम्ही? त्यांचेच सर. कसं आहे, माझा भाऊ, सगळे आम्ही बरोबर एकत्र कुटुंब आमचा. जॉईंट एकत्र फॅमिली. कुटुंबात सगळे राहतो. त्यामुळे जे काही आभार मानायचे ते त्यांचे. कारण खडतर किती नाही म्हटलं तरी शेतकरी कुटुंबातनं तुम्ही लहानाचे मोठे झाला. शिकत शिकत उत्तम संसार उभा राहिला, अनेकांना आधार बनला आणि त्यातून एक उत्तम पद्धतीने ऋणानुबंध जपत गेला. आणि म्हणून आज ही गर्दी आहे, हे ऐश्वर्य आहे तुमचं. हे सगळेजण इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी आले. मला असं वाटतं अशीच उत्तरोत्तर तुमच्या सुखामध्ये कायम वाढ होत राहू. कारण तुम्ही नेहमी दुसऱ्यांचं चांगलं चिंतलेलं आहे, तेव्हा कायम मनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी देव तथास्तु म्हणू आणि उत्तरोत्तर तुमच्या घरात भरभराट हो, ही अगदी मनापासून त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.